लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंना तुम्हाला 3000 रुपये भेटणार आहेत। लवकरात लवकर तुम्हाला 3000 रुपये भेटणार आहेत। कोणत्या कोणत्या ताईला 3000 रुपये हवेत पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा। मे महिन्याचा हप्ता म्हणजे 11वा हप्ता याच्याबद्दल तुम्ही वाट बघत बसलात, बऱ्याच ताईला आतुरता लागली आहे मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे। त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे, तुम्हाला 3000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत। तर हे हप्ता कशा स्वरूपाचा असणार आहे, कोणत्या महिलांना हा हप्ता भेटणार आहे, कोणत्या तारखेला भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारण की एक मोठी बातमी समोर आली आहे, या ठिकाणी मी तुम्हाला बातमी देखील दाखवणार आहे, पुराव्यासहित दाखवणार आहे। 3000 रुपये तुम्हाला कशा स्वरूपात भेटणार आहेत, कोणत्या महिलांना किती भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। बघा, मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा हप्ता, याची सगळ्यांना वाट बघायची वेळ लागलेली आहे। कारण की एप्रिल महिन्याचा हप्ता ऑलरेडी तुम्हाला भेटलेला आहे मे महिन्यामध्ये। मग आता सगळ्यांची वाट बघायची सुरुवात झाली आहे, ती म्हणजे 11व्या हप्त्याबद्दल। तर लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी बघू शकतात, लवकरच तुम्हाला हप्ता जमा होणार आहे। 3000 रुपये या ठिकाणी जमा होऊ शकतात, अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली आहे। बातमी नेमकी काय आहे, कोणाला हे 3000 रुपये भेटणार आहेत, सगळं सांगणार आहे। बघा, 3000 रुपये केव्हा मिळणार आहेत, या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहेत हे तुम्हाला मी सांगत आहे। 3000 रुपये कोणत्या ताईला भेटणार आहेत, त्याच्यानंतर 11वा हप्ता वाटप केव्हा होणार आहे, बऱ्याच तारखा या ठिकाणी समोर येत आहेत। कोणी म्हणतात 24 तारीख, कोणी म्हणते 26 तारीख, कोणी म्हणते 28 तारीख। तर नेमके पैसे येणार कधी, बऱ्याच ताई या ठिकाणी प्रश्न करत आहेत, बऱ्याच ताई कमेंट्स मध्ये विचारत आहेत की सर नेमका या ठिकाणी नेमकं पैसे येणार आहेत कधी, अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाहीये। मग तारखा या ठिकाणी समोर येत आहेत, मग त्या तारखा खऱ्या आहेत का उगाच फक्त अंदाज व्यक्त केले जात आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज मी खऱ्या सांगणार आहे। कारण की आपल्या या चॅनलवर एकदम सत्य गोष्टी सांगितल्या जातात। चला बघा, त्याच्यानंतर किती महिलांना या ठिकाणी 3000 रुपये भेटणार आहेत, काय नेमकं गणित असणार आहे, कोणत्या ताईला 1500 भेटणार आहेत, कोणत्या ताईला 3000 भेटणार आहेत, कोणत्या ताईला 4500 भेटणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला, वेळ न वाया घालता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करत आहे। जर चॅनलला कुणी नवीन ताई आला असेल सबस्क्राइब करून ठेवा। बघा, लवकरात लवकर आपले 3.5 लाख फॉलोअर्स होणार आहेत, त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। चला लाडक्या ताईंनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। डायरेक्ट तुम्हाला बातमी या ठिकाणी दाखवत आहे। या ठिकाणी साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर आहे। बघा, साम टीव्ही मध्ये डायरेक्ट त्यांनी सांगितलेलं आहे, साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकाल साम टीव्ही मध्ये काय दिलेलं आहे, लाडकी बहीण योजना कामाची बातमी तुमच्यासाठी आली। बघा लाडक्या ताईंनो, एक महत्वाची कामाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। लाडक्या बहिणींना मे जूनचा हप्ता एकत्र येणार, खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार। बघा, डायरेक्ट आता त्यांनी हेडलाईनच टाकून टाकलेली आहे। हेडलाईन तुम्ही वाचू शकता की मे महिना आणि जून महिन्याचा या ठिकाणी हप्ता एकत्र येणार आहे, 3000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत, अशा स्वरूपाची बातमी मी सांगत नाहीये, साम टीव्हीची बातमी आहे। लाडक्या ताईंनो, परत कन्फ्युजन करू नका। तुम्ही म्हणत असाल की सर तुम्ही बोललात की लास्टच्या आठवड्यात पैसे येणार, तर लक्षात घ्या, ही नवीन अजून एक समोर बातमी आली आहे। तर ह्या बातमीमध्ये त्यांनी सांगितलंय मे आणि जूनचा हप्ता एकत्र भेटणार आहे। नेमकी बातमी काय असणार आहे, कोणत्या कोणत्या ताईला, बघा बरं, भले ते मे आणि जूनचे एकत्र जर 3000 भेटले तरी चालतंय, काही काळजी करू नका। पण या ठिकाणी कोणत्या कोणत्या ताईला 3000 रुपये हवेत, मे महिन्याचा म्हणजे या महिन्याचा हप्ता 11वा हप्ता आणि 12वा हप्ता एकत्र जर भेटला तर तुम्हाला चांगलं वाटेल का, 3000 रुपये तुमच्या अकाउंटला एकदम आले तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं तुम्हाला चांगलं वाटेल का। बघा, मागच्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र आला होता, त्या स्वरूपात जर मे महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता जर एकत्र आला तर तुम्हाला कसं वाटेल, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं। तुम्हाला 3000 रुपये आले अकाउंटला डायरेक्ट तर चांगलं वाटेल का, तर मला कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी पटपट सांगायचं आहे। त्याच्यानंतर बघा, लाडक्या बहीण योजनेमध्ये मोठी अपडेट समोर आलेले, लाडक्या बहीण योजनेमध्ये महिलांचे मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकतो। मे आणि जून महिन्याचा बघा हप्ता या ठिकाणी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय। साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर मी दाखवत आहे। चला आता सगळ्या गोष्टी आपण बघूया, नेमके कोणत्या ताईला कसे पैसे येणार, मे महिन्याचा हप्ता कसा जमा होणार आहे। तर या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकतो, साम टीव्हीची बातमी आहे। लाडक्या बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत। मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे, तरी अद्याप योजनेच्या हप्त्याबाबत कोणती घोषणा झालेली नाही, त्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण आहेत। दरम्यान आता मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकतो का असा प्रश्न महिला विचारत आहेत। बघा लाडक्या ताईंनो, सगळ्याला आता माहित झालंय की
हा शेवटचा आठवडा सुरुवात झालेली आहे, कारण की ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये जर पैसे नाही आले, आज जवळजवळ 20-21 तारीख तुम्ही बघू शकता, 20-21 तारीख जरी आली तरी अजून पैसे आलेले नाहीत अकाउंटला आणि अधिकृत माहिती पण आलेली नाहीये. बऱ्याच गोष्टी सांगतो तुम्हाला, एक गोष्ट खरी सांगतो, आणखी कोणत्या मंत्र्याने, कोणत्या अधिकाऱ्याने किंवा मुख्यमंत्री साहेबांनी किंवा आदिती तटकरे मॅडम यांनी कोणीच सांगितलेलं नाहीये की मे महिन्याचा हप्ता या दिवशी भेटणार आहे. जसं मागच्या महिन्यामध्ये त्यांनी सांगत होते की शेवटच्या आठवड्यात भेटेल, ह्या तारखेला भेटेल, त्या तारखेला भेटेल, पण आणखी पण मे महिन्याच्या हप्त्याबद्दल कोणत्याच अधिकाऱ्याची किंवा मंत्र्यांची या ठिकाणी बातमी समोर आलेली नाही. त्याच्यामुळे एक गोष्ट सांगतो, आणखी पण डेट फिक्स नाहीये, फक्त एक अंदाज व्यक्त केले जात आहेत की मे महिन्याच्या या ठिकाणी 26 तारखेच्या नंतर पैसे जमा होतील, 26 ते 31 तारखेपर्यंत पैसे जमा होतील असे अंदाज व्यक्त केले जात आहेत, पण याच्यावर अजून अधिकृत माहिती आलेली नाही. ह्याच गोष्टी तुम्हाला मी सांगत आहे. बघा, जरी तुम्हाला वाटत असेल, खोटं वाटत असेल, पटत नसेल तरी ते सत्य आहे, ते सांगत आहे. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की बाबा या ठिकाणी अधिकृत माहिती आली आहे, कुणी या ठिकाणी सांगितली ही तारीख आहे ती तारीख, असं होणार नाहीये. अजून अधिकृत माहिती आलेली नाहीये, कोणत्याच मंत्र्यांनी किंवा कोणीच अधिकाऱ्यांनी सांगितलेलं नाही तारीख या तारखेला पैसे जमा होणार. फक्त अंदाज व्यक्त केले जात आहेत, भले ते न्यूजपेपरला अंदाज असतील किंवा टीव्ही वाल्यांचे अंदाज असतील किंवा इतर कुणाचे असतील, हे सगळ्यांचे अंदाज व्यक्त, मी पण आहे, ती पण, आम्ही पण सगळे अंदाज या ठिकाणी सांगत आहोत की बाबा आठवड्यात, शेवटच्या आठवड्यात किंवा 26 तारखेच्या नंतर पैसे जमा होतील, पण अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही, अधिकृत तारीख अजून समोर आलेली नाही. ही पण तुम्हाला गोष्ट मी सांगत आहे, क्लिअर करून सांगत आहे. त्याच्यामुळे एक मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे, म्हणजे जर या 7 ते 8 दिवसात जर पैसे तुमच्या अकाउंटला आले नाहीत तर हा महिना, हा जो हप्ता असणार आहे मे महिन्याचा हप्ता, तो पुढच्या महिन्यात भेटेल आणि मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र तुम्हाला भेटू शकतो. अशा स्वरूपाची एक पुढे बातमी समोर येत आहे. बघा, मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार का, अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली. मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. त्यातच अनेक जण मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलत आहेत. बघा, या ठिकाणी अनेक जण बोलत आहेत की बाबा मे महिना आणि जून महिन्याचे पैसे एकत्र येणार आहेत. याचं कारण असं की आता मे महिना संपायला फक्त 10 दिवस उरलेले आहेत. त्याचसोबत एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला होता, त्यामुळे मे महिन्याच्या हप्त्याला देखील लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. बघा, आता मे महिन्याचा जो हप्ता आहे, आता सांगत आहेत की लांबणीवर जाण्याची शक्यता आहे, म्हणजे मे महिन्यात न भेटता जून महिन्यामध्ये तो भेटू शकतो. बघा, या ठिकाणी शक्यता वर्तवली आहे. कधी असं पण होऊ शकतं की लगेच बाबा अधिकारी या ठिकाणी किंवा मोठे मंत्री या ठिकाणी येऊन डायरेक्ट घोषणा करू शकतात, शेवटच्या 3-4 दिवसामध्ये पैसे वाटप होऊ शकतात, पण अधिकृत अजून माहिती आलेली नाहीये, म्हणून जून मध्ये हा हप्ता भेटू शकतो अशा स्वरूपाची शक्यता वर्तवली जात आहे. पण जून महिन्यामध्ये जर हप्ता भेटायला लागला तर तो मे महिना आणि जून महिन्याचा एकत्र भेटायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं लाडक्यात आहे? जरी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, जसं मागच्या महिन्यात झालं होतं मार्च महिन्यामध्ये, मार्चच्या 8 ते 12 तारखेपर्यंत फेब्रुवारी मार्च महिन्याचे पैसे एकत्र आले होते, त्याचबरोबर त्याचसारखा जर या महिन्याचे पैसे जर नाही आले, मे महिन्याचे पैसे आले नाही, तर जूनच्या पहिल्या 10 दिवसामध्ये जून आणि मे या दोन्ही महिन्याचे हप्ते जर एकत्र भेटले, 3000 रुपये भेटले, तर तुम्हाला आनंद होईल का? मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे लाडक्यात आहे. कारण की जर आपण सगळ्यांनी ही बातमी पुढे ढकलली, जर सरकारपुढे आपण निवेदन दिलं, सरकारपुढे आपण जर मागणी केली, तरच सरकार आपल्याकडे लक्ष देणार आहे आणि लवकरात लवकर पैसे वाटप करणार आहे. जर आपण या ठिकाणी मागणी केली नाही तर सरकार आपल्याकडे लक्ष देणार नाहीये आणि त्याच्या गोष्टी ते करत राहणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. सरकारपुढे आपण मागणी करत आहोत की सरकार मायबाप लवकरात लवकर एप्रिल महिन्याचा हप्ता ज्यांना भेटला नव्हता ते एप्रिलचा हप्ता टाकून द्या, मे महिन्याचा हप्ता जो चालू आहे 11वा हप्ता तो लवकरात लवकर अकाउंटला पाठवा आणि जून महिन्याचा हप्ता पण आम्हाला लवकरात लवकर अकाउंटला पाठवा अशा स्वरूपाची मागणी मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने सरकारला देखील करत आहे. त्याच्यामुळे लाडक्याताईंनो, मी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. काही तुमच्या अडचणी असतील, प्रश्न असतील, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात. आज इथेच थांबूया. माहिती आवडत असेल तर लाईक करायचं, शेअर करायचंय, जास्तीत जास्त चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.